नमस्कार, मी सानिका. स्वप्नांच्या पलीकडे जाऊन स्वतःची अशी वेगळी ओळख स्वतंत्रपणे निर्माण करणारी आणि लोकांच्या मनाचे सूर ओळखून भूमिका निवडणारी अभिनेत्री गौरी नलावडे आज आली आहे चॅट कॉर्नरमध्ये. तुमचं खूप मनापासून स्वागत. आणि गौरी, तुझंही खूप मनापासून स्वागत. टी व्हीवरती तुझा चेहरा असा आहे की लोकांना तू माहिती आहेस, हा चेहरा खूप ओळखीचा आहे. टी व्ही सोबतचं तुझं कनेक्शन कधी सुरू झालं, काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. मी 4 वर्षांनी आय थिंक परत चॅट कॉर्नरवर येते आहे, त्यामुळे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि टी व्हीवर यायचं किंवा पडद्यावर यायचं याच्यासाठी ऑफकोर्स काही रोडमॅप नव्हता माझ्याकडे, पण मला हे माहीत होतं की मला हे करायचं आहे, हे माझं पॅशन आहे आणि मला हे फॉलो करायचं आहे. मग ती मोठी स्क्रीन आहे का छोटी स्क्रीन आहे हे मी कधीच ठरवलं नव्हतं, किंवा मी कधीच असा विचार नाही केला की मी आधी फिल्म करणार किंवा मी आधी नाटक करणार किंवा सिरियल करणार. सो हे काही डिसाइडेड नव्हतं. जसे जसे ऑडिशन्स देत गेले आणि जसं जसं मला कळत गेलं की हे सोपं नाही आहे, तसं तसं माझं सिरियसनेस वाढत गेला. आणि मग आता आहेस तू याच्यावर. आणि आता आहे. ग्रेट. गौरी, सूर राहू दे ही मालिका आत्ताच तुझी सुरू होती, पण अचानक आम्हाला त्यातून गौरी गायब झालेली दिसते. तर हे काय आहे, नेमकं काय झालं? ॲक्च्युली खूप गोष्टी असतात, एक गोष्ट नसते. आणि थोडेसे डेट्सचे इश्यूज झाले आणि टेलिकास्ट अडकला होता. अच्छा. सो त्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे आय हॅड टू लीव्ह. आणि इट इज अनफॉर्च्युनेट बट इट इज फाईन होतं. ग्रेट. पण टी व्हीवरती दिसण्यासाठी म्हणजे लोकांना खूप स्ट्रगल करावं लागतं. तर अशा तुझ्या आयुष्यात किती ऑडिशन्स तू आत्तापर्यंत दिलेले आहेस, किंवा काय स्ट्रगल होता तुझ्या आयुष्यात पडद्यावरती येण्याचा? फॉर्च्युनेटली मी खूप जास्त ऑडिशन्स नाही दिल्या आहेत. मी पहिली मालिका अवघाची संसार केली होती झी मराठीवर, तर तेही माझं खूप पटकन सिलेक्शन झालं होतं. आणि त्यानंतर मी काही ऑडिशन्स दिल्या आणि त्यानंतर मी रिलायन्सची स्वप्नांच्या पलीकडलेसाठी ऑडिशन दिली आणि त्यात पण पटकन झालं कास्टिंग. सो आय एम लकी इन दॅट वे, कारण खरंच खूप स्ट्रगल करावं लागतं आणि खूप ऑडिशन्स देत राहावे लागतात. पेशन्स खूप जास्त चेक होतो, पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं. लकी यू. आणि त्यामुळे स्वप्नांच्या पलीकडे म्हणजे सगळ्यांना असं वाटलं की अरे गौरी म्हणजे आमच्या स्वप्नांच्या पलीकडे कोणीतरी आहे. फेसबुकवरून प्रश्न यायला सुरुवात झाली आहे. निलेश गायकवाडचा पहिला तुला प्रश्न आलाय की आता गौरी आम्हाला कशात दिसणार आहे? हो, ओके. नवीन प्रोजेक्ट काय आहे तुझा? थँक्यू निलेश. माझं नवीन प्रोजेक्ट आहे, एक फिल्म येते आहे आणि एका फिल्मचं स्केड्यूल आता जॅनमध्ये कंप्लीट होईल. सो अधम नावाची फिल्म संतोष जुवेकर बरोबरची आहे, जी 2019 रिलीज होईल. बरं, आम्ही वाट बघतोय त्यासाठी. थँक्यू. याचबरोबरीनं कल्याणनी तुला आधी एक कॉम्प्लिमेंट दिली की ताई तुम्ही खूप सुंदर दिसता, म्हणजे ताई म्हणालाय. आय नो, दॅट्स फाईन, थँक्यू. आणि याचबरोबरीनं त्यांनी तुला विचारलंय की आता तुझं जे तू एवढी सुंदर दिसतीयस तर त्याच्या मागचं सिक्रेट काय आहे, काय रहस्य आहे, क्या राज है आपकी खूबसूरती का? एकतर हे जे आपण पाहतो सगळेच ॲक्टर्स, म्हणजे ऑफकोर्स काही ॲक्टर्स फारच अनबिलिव्हेबली सुंदर आहेत, पण मला असं वाटतं की यात मेकअपची खूप साथ असते. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे मेकअप आणि मी आवर्जून खूप ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स वापरते. ओके. किंवा बेबी प्रॉडक्ट्स वापरते. सो आय थिंक हे आपण सिक्रेट किंवा एक ते म्हणू शकतो. पण मला एक तुझं सिक्रेट माहिती आहे आणि सुशांतनी तुला त्याचवरचा प्रश्न विचारलाय की तुला कुणाबरोबर डिनर डेटला जायला आवडेल का जिमला जायला आवडेल, कारण तू खूप फिटनेस फ्रीक आहेस. तर काय आहे फिटनेस विषयी, काय सांगशील, काय चूज करशील? गुड क्वेश्चन. पण मी डिनर डेटला जायला मला आवडेल. जिमला मला फार नाही. तू रोज जातेस पण नाही, मला जिम करायला आवडतच नाही. पण तू मी डाएट फिटनेस कसा मेंटेन करतेस? असा मी डाएट खूप करते, म्हणजे खूप वेळोवेळी खाणं आणि राईट अमाऊंट खाणं याची मी काळजी घेते आणि मी योगा करते. सो जिम मी फार असं करत जाते जेव्हा जायचं असतं तेव्हा, बट आय चूज नॉट टू गो टू जिम अँड रादर. मला तुझ्याविषयीची एक कळलेली गोष्ट अशी आहे, ती म्हणजे तुला कुठेही वेळेवर पोहोचण्यात खूप प्रॉब्लेम असतो. अरे यार, वेळेचं गणित काय आहे म्हणजे नेमकं? तू एवढी खरं तर शूट्स करत असतेस, पण वेळेला कुठेही पोहोचणं हे का अवघड जातं तुझ्यासाठी? कारण माझं एक माझ्या डोक्यात एक घड्याळ असतं की इतक्या वाजता उठायचं, इतक्या वाजता ब्रेकफास्ट होणार, मग गाडी काढायची आणि मग करेक्ट ते पोहोचलो.
पण त्यात येणारं ट्रॅफिक किती 45 मिनिट्स दाखवतात, म्हणजे 1 तास आधी निघतात ना माणसं. 45 मिनिट्स दाखवल्यावर मी अर्धा तास आधी निघते, कारण मला वाटतं की 15 मिनिटं मी adjust फास्ट गाडी होते. चालवीन किंवा होईल. त्यामुळे आय डोंट नो, बट आय एम गेटिंग बेटर ॲट इट. आणि 2018मध्ये मी खूप प्रयत्न केला आहे सगळीकडे वेळेवर पोहोचायचा. 5-10 मिनिटं फार फार तर इथे तिथे झाली आहेत, पण तू पोचलीयस आणि चॅट कॉर्नर मध्ये असती वेळेवर आलेली आहे, त्यामुळे तुला पैकीच्या पैकी मार्क आहेत. Thanks. पुढचा प्रश्न घेते मी वैभवचा. वैभवला तुला विचारायचं आहे की आता एकदम नवीन चेहरा दिसतोय तुला टीव्ही मध्ये तुझ्या जागी सूर राहू दे मालिकेत, तर काही चान्सेस आहेत का की पुन्हा एकदा तू त्या मालिकेत आम्हाला दिसण्याचे? तर काय सांगशील? मला पर्सनली खूप छान वाटलं, कारण नक्षत्र जी आहे ती फारच गोड दिसते. त्यामुळे मला असं बघून जेव्हा मी प्रोमो पाहिला तेव्हा मला खरंच छान वाटलं की गुड. आणि आय होप की छान TRP आणि छान सिरियल तशी चालू राहील. बट आय थिंक चान्सेस तर माझे परत जाण्याचे नाही आहेत, कारण एकदा शो सेटल झाला की ते सारखं सारखं असं नाही करू शकत. बरोबर. आयडियली नाही करायला पाहिजे. पण लोक तुला मिस करतायत हे यातून दॅट इज सो स्वीट. माझ्या इंस्टाग्रामवर, फेसबुक पेजवर इतके मेसेजेस आहेत ज्यांच्याकडे माझा पर्सनल नंबर आहे, त्यांनी मला मेसेजेस केलेत. आणि हा जो एक प्रेमाचा ओव्हरफ्लो आहे याच्यातनं आपल्याला कधी कधी रिअलाईज होतं की तुमच्यावर लोक किती प्रेम करतात. आणि असं म्हणजे ज्या दिवशी हे सगळं घडलं आणि प्रोमो आउट झाला त्या दिवशी असं धडाधड इंस्टाग्रामवर मेसेजेस होते की का सोडली का सोडली का सोडली. पण हा जो प्रेमाचा ओव्हरफ्लो आहे त्याच्यात कुठल्या तरी फॅनच्या प्रेमात पडायला होतं का? असा कोणी तुझा जबरा फॅन आहे ज्यांनी तुला दिलेली एखादी कॉम्प्लिमेंट किंवा गोष्ट लक्षात असेल की नाही हा माझा जबरा फॅन आहे आणि ही फॉलोज मी एव्हरीवेअर, असं कोणी आठवतंय? असे 2-3 फॅन्स आहेत. एक आहे जो प्रशांत नावाचा एक फॅन आहे. वा, तो बघत असेल तर काय खुश होईल आता. आय नो. तो दरवर्षी माझ्या बर्थडेला आणि स्वप्नांच्या पलीकडली ज्या दिवशी सुरू झाली होती 16 ऑगस्टला तो केक कापतो. आई ग. ओके. सो आणि मला त्याच्याकडे माझा नंबर आहे, त्यामुळे तो मला मेसेजेस करतो आणि तो मला फोटोज पाठवतो की मॅम आज इतकी वर्ष झाली. सो आपल्याला माहीत नसतं आणि आपल्या लक्षातही नसतं, पण तो ते करतो. आणि अजून एक फॅन आहे, तो म्हणजे सूर राहू देला जो जेवण आम्हाला प्रोव्हाइड करायचा, समीर नाव त्याचं. त्याने पण मला म्हणजे तो इतका गोड आहे की तो माझ्या आवडीच्या भाज्या आणि माझ्यासाठी त्यांनी एक स्वामींची मूर्ती आणली होती एकदा. सो हे थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन प्रेम करणं जे आहे ते फारच ओव्हरवेल्मिंग. वा. सचिनचा एक प्रश्न आलेला आहे की तू ह्या क्षेत्रात आलीस आणि आता जेव्हा तू स्वतःला स्क्रीनवरती बघतेस तेव्हा कसं वाटतं? खूप भारी वाटतं. किती ऑनेस्ट आहे. खूपच छान वाटतं, कारण याच्यासाठी मी सगळं केलं आणि आय लिव्ह फॉर दिस. आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी स्क्रीनवर येते बऱ्याचदा मी स्वतःचे यूट्यूबचे व्हिडिओज बघत असते, इंटरव्ह्यूज बघत असते, आपण काय चुकीचं बोललोय, आपण का असं वागलो, किंवा बऱ्याचदा अशा गोष्टी मी करत असते. बट आय लव्ह माय सेल्फ. मला छान वाटतं मला बघून. प्रसन्नचा प्रश्न आहे की डिनर डेटला कुणाबरोबर जायला आवडेल? वन अँड ओनली रणबीर कपूर. ओ, हे काय आहे म्हणजे एवढी फॅनच त्याची? हो ग. आणि आता आलियाचं कळलंय तर मला फार वाईट वाटलंय. Heartbreak. आय नो. नो नॉट रिअली. ती पण आवडते मला. आणि ठीक आहे, म्हणजे छान आहे, करू आम्ही काम एकत्र वगैरे, ते ठीक आहे. पण आय रिअली लव्ह हिम. आय मीन हे समथिंग एल्स ओनली. आय विश की रणबीर हे पाहिल. आय नो. आय ओके. विश. सूर राहू दे ही मालिका तू आत्ताच केली आहेस, पण तुझे सूर खूप छान लागतात अशी मला कळलेली गोष्ट आहे. त्यामुळे गौरीला रिक्वेस्ट आहे, चॅट कॉर्नरच्या सीटवरती जे लोक येतात त्यांना एक इथली प्रथा आहे की आम्ही सगळ्यांना गायला लावतो. एक तुम्ही रॅगिंग प्रथा आहे तुमची. तर ऍक्च्युली अगं माझा घसा बसलाय, त्यामुळे जरा डिफिकल्ट आहे. तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे मी गावं असं तुझी इच्छा आहे? गावं अशीच इच्छा आहे माझी, कारण मी ऐकलंय तुला गाताना. वक्त की कैद में जिंदगी है मगर चंद घड़ियाँ यही है जो आजाद है. इनको खो कर मेरी जाने जा उम्र भर ना तरसते रहो. आज जाने की जिद ना करो. आहा, क्या बात है.
कुणीही आज तुला जाने की जिद करणार नाही आहे आणि गौरी सोबतच्या गप्पांची महफिल ही अशीच चालू राहणार आहे. जसा फ्रायडे हा फिल्मी असतो तसा सॅटरडे चॅट कॉर्नरचा असतो आणि आज तर आपल्या चॅट कॉर्नरच्या सीटवरती बसायला आलेली आहे गौरी, जिच्यासोबत सुरेल महफिल असलेल्या गप्पा चाललेल्या आहेत आपल्या. सो पुढच्या प्रश्नाकडे मी येते की विकास साळुंखेचा प्रश्न आहे आणि त्यांनी तुला विचारले की बिग बॉस मराठीमध्ये कधी तुला जायला आवडेल का? काय हसण्यातच आलाय सगळं. हो, इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न. मी कधी विचार नाही केलाय. ओके. पण भीती आहे ग, म्हणजे बिग बॉस. म्हणजे तुला स्वतःची पर्सनल स्पेस खूप लागते का काय? हो, खूप लागते. त्यामुळे 24 तास कॅमेराज असणं आणि प्रत्येक ऍक्शन दिसते हे थोडंसं डेंजरस आहे. वा, पण तू बिग बॉस मराठीचा सीझन वगैरे फॉलो केला होता? हो, म्हणजे काय. अच्छा, केला होता. हो हो तू पाहिलं हो, होतं व्यवस्थित. मला आवडतं पाहायला. अच्छा, पाहायला आवडतं. पण घरात नाहीये जायचं. पण हिंमत नाहीये. इट टेक्स लॉट ऑफ करेज की हे सगळं करायला. ते नाहीये माझ्यात. अच्छा, शुभम पाटीलचा प्रश्न आहे की तुझी फॅशन आयकॉन कोण आहे आणि तू एकदा त्याचं नाव घे असं त्याचं म्हणणं आहे शुभम पाटीलचं. ओके, हाय शुभम पाटील, कसा आहेस तू? माझी फॅशन आयकॉन बदलत असतात. मला खूप लोक आवडतात आणि खूप लोकांचे सेन्स मला फॅशनचे आवडतात, जे खूप त्यांच्या पर्सनॅलिटीला मॅच करतात. जसं मला आलियाकडे बघून खूप असं वाटतं की तिला जे आवडतं, जे कम्फर्टेबल असतं ते ती घालते. मला मराठी इंडस्ट्रीतली अमृताचा मला ड्रेसिंग सेन्स खूप आवडतो, सईचा आवडतो. सो असे खूप लोक आहेत. पण मी त्या सगळ्यांना ऑब्झर्व करून मला सूट काय होतं आणि मला काय कम्फर्टेबल वाटतं ते जनरली चूज करते. तू मालिका चूज करताना पण बरेचदा चोखंदळ असतेस, भरमसाठ तू एकानंतर एक करतेस असं आम्हाला काही दिसत नाही. तर काय विचार करून भूमिका निवडतेस? एखादी भूमिका निवडताना मी मालिका असो किंवा फिल्म असो, मला ते कॅरेक्टर किती माझ्याशी रिलेट करताना कसं वाटतंय आणि मुळात मी आधी प्रेक्षक आहे. त्यामुळे मला स्क्रीनवर काय बघायला आवडेल. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही नवीन असता आणि पहिला सिनेमा असतो, दुसरा सिनेमा असतो, तेव्हा तुमच्याकडे चॉईस नसतो आणि लकीली मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. पण जेव्हा माझ्याकडे चॉईस असतो तेव्हा मी आधी प्रेक्षक म्हणून विचार करते की मला स्क्रीनवर बघायला काय आवडेल आणि मला आधी केलं त्यापेक्षा थोडं वेगळं करायला जमेल का. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी इन्स्टिंक्ट खूप फॉलो करते की मला आतून काय वाटतंय. श्रीनिवासचा प्रश्न आहे की मालिकांचं शेड्यूल नेमकं कसं असतं आणि कंटाळा कधी येतो का ह्या शेड्यूलचा? मालिकांचं स्केड्यूल हे 12 ते 13 तासांचं असतं आणि कंटाळा तेव्हा येतो जेव्हा तुम्हाला तुमचं काम आवडत नसतं. त्यामुळे असं सहसा होत नाही. आपण यासाठीच इंडस्ट्रीत आलो आहे काम करायला, त्यामुळे हे खूप आवडणारी गोष्ट आहे आणि मला तरी मी माझं काम खूपच एन्जॉय करते. त्यामुळे कंटाळा असं येत नाही. फक्त झोप झाली नसेल किंवा काहीतरी आपलं पर्सनल लाईफमध्ये काहीतरी झालं असेल तर थोडंसं असं आपण ऑफ ऑन असतो. पण अदरवाईज इट इज अ प्लेजर. या इंडस्ट्रीमध्ये येताना बऱ्याच मुली खूप विचार करून येतात. तुझं कोणी गॉडफादर नाही आहे इंडस्ट्रीत, कोणी तुला लॉन्च करणारं नव्हतं, तर तुझ्या घरच्यांनी हे कसं ॲक्सेप्ट केलं की तुला अशा एखाद्या क्षेत्रात करिअर करायचं आहे? आणि ज्या मुलींना वाटतं की या क्षेत्रात यावं, त्यांना तुला काय सांगावं असं वाटतं की हे फील्ड किती सेफ आहे? याबद्दल खूप बोललं जातं, पण गौरीचं याबद्दलचं मत काय? सो माझी फॅमिली डे वनपासून सपोर्टिव्ह होती. फक्त ते लोक यूज टू नव्हते नाईट शिफ्टसाठी. त्यामुळे मला सुरुवातीला खूप जास्त त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं. जेव्हा मी घरी उशिरा यायचे किंवा नाईट शिफ्ट असायची ना, तेव्हा ते लोक सगळे पॅनिक व्हायचे. म्हणजे स्पेशली माझा भाऊ, तो खूप पॉझिटिव्ह असल्यामुळे तो पॅनिक व्हायचा. पण माझ्या बहिणीने ही सगळी सिच्युएशन खूप टॅकल केली. सरप्रायझिंगली तिने घरच्यांना सगळ्यांना कन्व्हिन्स केलं की तिला जे आवडते ती करते, ती प्रामाणिकपणे करते, सो तिला करू द्या. आणि फॅमिली हॅज बीन अ रिअली बिग सपोर्ट इन एव्हरी अप अँड डाऊन. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या फॅमिलीचा जर तुम्हाला सपोर्ट असेल ना, तर डोळे झाकून या इंडस्ट्रीत या. आणि मला सगळ्यात कोणाचाही वाईट अनुभव नाही आला आहे. त्यामुळे मला ही खूप सेफ वाटते इंडस्ट्री माझ्यासाठी आणि मी खूप सिक्युअरली काम करू शकते. त्यामुळे असं हे जे म्हणतात, ऑफकोर्स हे खूप सब्जेक्टिव्ह आहे आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. पण मला असं वाटतं की जर तुमचं हे पॅशन असेल आणि जर तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की तुम्ही याच्याशिवाय जगू शकत नाही अँड दिस इज द ओनली थिंग यू वॉन्ट टू डू, देन
प्लीज डू कम. क्या बात आहे. सो आय थिंक खूप जणांना तू इन्स्पायर करतेस. सिद्धार्थचा एक प्रश्न आहे, कोणत्या गोष्टीचा तुला राग येतो, कोणती गोष्ट आवडत नाही, असं काय आहे की ही गोष्ट केली की आता माझी सटकली असं गौरीला वाटतं? एकतर मी दिसते खूप शांत, पण मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. ओके. त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचा राग येऊ शकतो. पण अच्छा. मला जेन्युअनली हर्ट आणि जेन्युअनली राग येतो जेव्हा माणसं खोटं बोलतात. आणि हे फक्त बोलायला नाही आहे, मला खरंच खूप राग येतो. मी त्या माणसाशी, कुठल्याही पदावरच्या माणसाशी जाऊन मी हुज्जत घालू शकते की तुम्हाला असं का बोलावं असं वाटलं, हे खरं नाही आहे, मग तुम्ही का बोलला. बापरे. सो मला खूप त्रास होतो. पॉवरफुल आहेस तू. आय डोंट नो, पण मला त्रास अशा होतो सगळ्या बाबतीत. पुन्हा एकदा लोकांना खूप इंटरेस्ट आहे की तुला कुणाबरोबर डेटवरती जायचंय. अतुलचा प्रश्न आलेला आहे की तू तू लग्न कधी करणार आहेस? काही फॅन्सना स्कोप आहे का असं ते विचारतात इनडायरेक्टली. ओके. मला मुलगा मिळाला की लग्न करणार. अच्छा, काय मग कसा हवाय तू? काही त्याचं डिफाईन केलेलं आहेस का, कसा हवा? कारण तू मालिकांमध्ये इतके वेळेला, तुझी किती लग्न झाली आहेत अरे मालिकांमध्ये? यार, डोंट आस्क. 5 वगैरे झाली असतील, म्हणजे सगळं मिळून 5 झाली आहे. त्यामुळे आता मला ते काही नट्टापट्टा आणि या सगळ्या गोष्टी, मला तसंही फार काही ते वाला क्रेज नाही आहे. अच्छा. पण मला एक बेसिक चांगला सेन्सिबल मुलगा पाहिजे. मला बाकी असं काही माझ्या खूप अपेक्षा नाही आहेत, पण इथून खूपच सेन मुलगा पाहिजे. माझ्यापेक्षा खूप जास्त मॅच्युअर आणि हुशार पाहिजे. कारण मी माझ्यापेक्षा कमी मी झेलू शकत नाही. मला कोणीतरी लुकअप टू करायला हवं असतं की ज्याच्याकडनं मी काहीतरी शिकीन, किंवा माझी लाज काढणारा, किंवा मला असं वाटलं पाहिजे की बापरे, मला माहीतच नाही आहे, किती भारी आहे, अशी मी त्याच्या प्रेमात पडली पाहिजे. तसा तो मला एक हवा आहे. तू मुंबईमधूनच आलेली आहेस, त्यामुळे मुंबईत येण्याचा स्ट्रगल तुला करावा नाही लागला, पण इंडस्ट्रीमध्ये टिकण्यासाठीचा काय स्ट्रगल असतो? मला असं वाटतं इंडस्ट्रीत टिकण्याचा काही स्ट्रगल नाही आहे, हे खूप आपलं आहे. म्हणजे त्याला तू स्ट्रगल, काही लोक स्ट्रगल म्हणतात, काही लोक म्हणतात टिकणं. तर माझ्यासाठी तर दुसरा ऑप्शनच नाही आहे, मला हेच करायचं आहे. अच्छा. त्यामुळे मला असं वाटतं पेशन्स इज द की. जेवढे जास्त तुमच्याकडे पेशन्स आहेत आणि जेवढं जास्त तुम्ही स्वतःवर काम करत राहता आणि स्वतःला एलिजिबल बनवता, तेवढा तुमचा प्रवास सोपा होतो. कारण यू कॅन नेवर डिसाईड की आत्ता माझी सिरियल संपली आणि मला 2 प्रोजेक्ट्स मिळाले, मला 2 वर्ष अजून प्रोजेक्ट्स मिळणार नाही. बट दॅट डज नॉट मीन की आर स्ट्रगल आहे आणि मला काही नाही सुचत आणि कसं टिकायचं. आता नाही, गरजा कमी करायच्या. सो देर आर ऑप्शन्स. इट जस्ट दॅट तुम्ही इथून शांत आणि पेशन्स हवेत की मला जर हेच करायचं आहे तर आय हॅव टू बी पेशंट. वा, क्या बात आहे. खूप छान आय थिंक थॉट तू सगळ्यांनाच दिलास, फक्त इंडस्ट्रीतल्या लोकांसाठी नाही पण बाहेरच्याही. सो गौरी, थँक्यू सो मच. तू चॅट कॉर्नरवर आलीस, आमच्या आग्रहाखातर गाणंही गायलीस आणि इतक्या भरपूर गप्पा मारल्यास. थँक्यू सो मच. तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि तुझा जो करिअरचा सूर तू जो पकडलेला आहेस तो पुढे वाढत राहू दे, अशा आमच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला पण मजा आली. थँक्यू. सो वेळ झाली आहे चॅट कॉर्नरमध्ये आज इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त ABP माझा.